तर आज मित्रांनो, आज आपण बनवतो आहे हुलग्याची भाजी। तर चला बघूया कशी बनवतो आहे आपण। मोड आलेले कुळीत आपण घेऊया। मग कुकर मध्ये 3 शिट्ट्या घेऊया। शिट्टी झाली की काढूया आणि मग नारळ घेऊया। अद्रक, लसूण आणि नारळ आणि कोथिंबीर यांचे वाटण बनवायचे आहे मिक्सर मध्ये। छानपैकी वाटून घेऊया बारीक। बघा बारीक झाले की नाही। नंतर एक कांदा टमाटर कापून घेऊया आणि कढईमध्ये तेल घेऊन मस्त गरम करूया आणि राई तडतडून देऊया। नंतर जिरे तडतडूया आणि हिंगाने तर स्वाद खूपच छान येतो। तर हिंग घेऊया आणि त्यांना मस्तपैकी तडतडून देऊया। नंतर कढीपत्ता आणि 3 हिरव्या मिरच्या त्यांची फोडणी देऊया। कांदा एक मस्त फ्राय करूया लालसर। नंतर टमाटर टाकूया। छानपैकी टमाटर टाकूया। मेल्ट होण्यासाठी आपण 2 चमचे टाकूया मिठाचे टाकूया। नंतर वाटण टाकूया आणि छानपैकी हलवून घेऊया। जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत त्याला मस्तपैकी हलवून घेऊया, म्हणजे छानपैकी फ्राय करून देऊया। नंतर आपण जे हुलगे लाल मिरची टाकूया 3 चम्मच, तुम्हाला जेवढी लागेल तेवढी टाका, काही प्रॉब्लेम नाही। हळद टाकूया, गरम मसाला 1 चमचा, जिरा पावडर, हे सगळं मिश्रण एकत्र करूया। मग जे उकडलेले हुलगे होते बघा कसे मस्त शिजलेले आहेत, ते टाकूया आणि मस्तपैकी हलवून घेऊया छानपैकी आणि उकळी येऊन देऊ। तर मित्रांनो, हे बघा, हे बनलेलं आहे हुलग्याची भाजी। कशी आहे? हॅलो मित्रांनो, हे बघा, हे बनलेले आहे आपली हुलग्याची भाजी आणि चपाती। तर चला बघूया कसं टेस्ट लागते। काय मस्त बनले। वाह, तुम्हाला पण ही हुलग्याची भाजी पाहिजे तर ह्या व्हिडिओला बघा पूर्ण एंड पर्यंत आणि विचार करा ह्याच्याबद्दल। तर गाईज, लाईक टू माय चॅनल, सबस्क्राइब, बाय।